झाले, किती माणसं मेली तिकडे कंपनीमध्ये आणि आता लगेच इथं आग लागली. म्हणजे कसं जगायचं कसं माणसं. काही म्हणजे आपलं झालं सगळं सामान ठेवून बाहेर निघायचं आणि जीव धोक्यात घेऊन आम्ही धावावं लागतं आम्हाला. 10:15 वाजले होते. मुलगा माझा म्हणतो, आई आई चल उठ ग, बाहेर चल बंद कर सगळं. मी मागच्या महिन्यात पण झाली, तेव्हा पण घाबरलेलीच लोक होती. या ज्या केमिकल कंपन्या आहेत या ताबडतोब हटवण्यात याव्या, कारण बरीच वर्ष झाली हे मॅटर अगदी रेंगाळत चाललेलं आहे. आम्ही बिल्डिंगमध्ये होतो, गॅलरीमध्ये होतो मी, आम्ही बघितलं तर आम्हाला स्फोट झालाय. तेव्हा सगळं आम्ही सगळं घेऊन बाहेर म्हणजे धावायला लागलो, कारण आग भडका इथपर्यंत आमच्या इथपर्यंत आला. कारण केमिकलचा जो प्लांट असल्यामुळे हा गटारामध्ये पूर्णपणे नाल्यानी ते वाढत गेलं. वाटते भीती ना, मनामध्ये एवढी भीती आणि माणूस घरातून बाहेर येतो आम्ही, कारण का काही म्हणजे आपलं एवढं सगळं सामान ठेवून बाहेर निघायचं आणि जीव धोक्यात घेऊन आम्ही धावावं लागतं आम्हाला. असे वारंवार 3-3 वेळ झालेले आहे. जीव मुठीत घेऊन जगतोय. आता आम्ही तर काय इकडे भाड्याने झाल्या महिना पण नाही आम्हाला झालं, तरी 2-3 वेळा इकडे असा प्रसंग घडला. आम्ही जाणार कुठे, आम्ही वयोवृद्ध, माझ्या शेजारी बसल्यात त्या पण आजारी आहेत. 15 दिवस झाले, किती माणसं मेली तिकडे कंपनीमध्ये आणि आता लगेच इथं आग लागली. म्हणजे कसं जगायचं कसं माणसं. वास सारखा येतो, काय काय असं वाटतं ना. कुठे गाडी धडकली तर असं वाटतं काय आग लागली काय होत असं होतं. तुम्हाला कधी कळालं आग लागली आणि तुम्ही बाहेर आलात? आम्ही तिथेच राहतो ना पहिल्याच बिल्डिंगला, आणि 10:15 वाजले होते. मुलगा माझा म्हणतो, आई आई चल उठ ग, बाहेर चल बंद कर सगळं. म्हणून आम्ही सगळं बंद केलं, गॅस बीस, आणि बाहेर निघालो. मी मागच्या महिन्यात पण झाली, तेव्हा पण घाबरलेलीच लोक होती. पब्लिक मेलं, भरपूर काय झालं. तर सरकारने कंपन्यांची दखल घ्यावा असं आमचं म्हणणं आहे. आमच्या डोंबिवलीकरांची हीच मागणी आहे की ह्या ज्या केमिकल कंपन्या आहेत त्या ताबडतोब हटवण्यात याव्या, कारण बरीच वर्ष झाली हे मॅटर अगदी रेंगाळत चाललेलं आहे. तर असं लोकांच्या जीवाशी खेळणं चांगलं नाहीये. तर त्यासाठी आपण काहीतरी शासनाने ताबडतोब निर्णय घ्यावा आणि याच्यावर काहीतरी उपाययोजना ताबडतोब करावी. जीव मुठीत घेऊन जगतोय. 15 दिवस झाले, किती माणसं मेली तिकडे कंपनीमध्ये आणि आता लगेच इथं आग लागली. म्हणजे कसं जगायचं कसं माणसं. काही म्हणजे आपलं झालं सगळं सामान ठेवून बाहेर निघायचं आणि जीव धोक्यात घेऊन आम्ही धावावं लागतं आम्हाला. 10:15 वाजले होते. मुलगा माझा म्हणतो, आई आई चल उठ ग, बाहेर चल बंद कर सगळं. मी मागच्या महिन्यात पण झाली, तेव्हा पण घाबरलेलीच लोक होती. या ज्या केमिकल कंपन्या आहेत या ताबडतोब हटवण्यात याव्या, कारण बरीच वर्ष झाली हे मॅटर अगदी रेंगाळत चाललेलं आहे.